हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवेलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवेलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 9, भाग 25. अंतिम ज्ञान. विचारांच्या पलीकडे काय आहे? जर ज्ञानातून वैयक्तिकता काढली, विचार पूर्णपणे काढले, तर काय राहील? अंतिम सत्य म्हणजे काय? आणि जर विचारच नसतील तर अंतिम सत्य कसं ज्ञात होईल? विचारांच्या पलीकडे जायचं असेल तर अनेक विचारांना ओलांडून एका विचारापर्यंत पोहोचावं लागेल. एकाच विचारावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे ध्यानधारणा. म्हणून परिपूर्ण ज्ञानासाठी ध्यानधारणा ही उपांत्य आहे. अंतिम सत्याचं ज्ञान मिळवण्यासाठी एखादा ध्यानधारणेच्या शांततेत बसतो. चिंतन विचाररहितेकडे नेते. सगळं चिंतन त्या शांततेत विसर्जित होतं. ध्यानधारणेतून आत्मज्ञान मिळतं. संतांनी आणि तत्वज्ञानींनी या अवस्थेला अंतिम ज्ञान किंवा साक्षात्कार म्हटलं आहे. जेव्हा सर्व विचार नाहीसे होतील, परिपूर्ण ज्ञान प्रगट होईल का? विचारांशिवाय ज्ञान कसं कळेल? ज्ञान म्हणजे जे आहे ते बघण्याची क्षमता. परिपूर्ण ज्ञान म्हणजे अंतिम सत्य, देवप्राप्ती, अस्तित्व जाणणं किंवा काहीही अन्य असू शकेल. ज्ञान सत्य काय आहे याचं उत्तर देते, परंतु सगळे विचारच अदृश्य झाले तर काही समजणं कसं शक्य आहे? पुढच्या चॅप्टरमध्ये याचा शोध घेऊया.